जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण GDCA आणि CHM एक्झाम 2023च्या पेपर नंबर 5 म्हणजेच कोऑपरेटिव्ह लॉज अँड अदर लॉज या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि परीक्षेसंदर्भात काही महत्त्वाच्या प्रश्नांची तयारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व महाविद्यालयातील किंवा संबंधित विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच तुम्हाला परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही या परीक्षेसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण GDCAच्या पेपर नंबर 5च्या क्वेश्चन पेपरच्या पॅटर्नबाबत आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांबाबत. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला क्वेश्चन पेपरचा जो काही पॅटर्न अगोदर आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला पेपरच्या संदर्भात काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन जे काही देण्यात आलेले आहे ते इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पेपर नंबर 5 हा देखील तुम्हाला 100 मार्काचा असणार आहे आणि यासाठी सुद्धा टाईम ड्युरेशन हे 3 तासाचं असणार आहे. ओके, आणि पासिंगसाठी तुम्हाला 40% मार्क्स रिक्वायर आहेत. ओके, सो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन रीड करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पेपर नंबर 5मध्ये 2 पार्टमध्ये ही क्वेश्चन पेपर विचारली जाते. पार्ट फर्स्ट हा तुम्हाला 60 मार्कासाठी असतो, तर पार्ट सेकंड हा तुम्हाला 40 मार्कासाठी दिलेला असतो. तर त्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या कृपया काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच ह्या प्रश्नपत्रिकेकडे सोडवण्यासाठी तुम्ही तयारी करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिली महत्त्वाची इन्स्ट्रक्शन दिलेली आहे फ्रॉम पार्ट नंबर फर्स्ट. सो क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड मिळून तुम्हाला जवळजवळ 7 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी 5 प्रश्न हे तुमच्या पार्ट फर्स्टशी असतात आणि सेकंडशी क्वेश्चन नंबर 6 आणि 7 असे 2 प्रश्न निगडीत असतात. म्हणून पार्ट फर्स्टमध्ये जे काही 5 प्रश्न दिलेले आहे त्यापैकी पहिला प्रश्न काय आहे, कंपल्सरी आहे आणि तो प्रश्न तुम्हाला जवळजवळ 18 मार्कासाठी विचारला जातो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची सूचना दिलेली आहे, सॉल्व एनी 3 क्वेश्चन्स फ्रॉम पार्ट नंबर 4. ओके, बघा प्रश्न पहिला तुम्हाला 18 मार्काला आहे. त्यानंतर 2, 3, 4 आणि 5 हे प्रत्येकी प्रश्न 14 मार्काला आहे. यापैकी फक्त तुम्हाला किती प्रश्न सॉल्व करायचे, 3 प्रश्न सॉल्व करायचे. म्हणजे 14 त्रिक किती झाले, 42 मार्क्स तुम्हाला प्रश्न क्रमांक 2, 3, 4, 5 अशा 4 प्रश्नांपैकी फक्त 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे त्याच्यासाठी दिलेले आहेत. म्हणजे 42 आणि 18 मिळून तुम्हाला टोटल 60 मार्क होणार आहे. ओके, त्यानंतर तिसरी महत्त्वाची सूचना आहे, बोथ क्वेश्चन्स फ्रॉम पार्ट नंबर 2 आर कंपल्सरी. तुम्हाला दुसऱ्या पार्ट्समध्ये जे काही क्वेश्चन नंबर 6 आणि 7 विचारले जाणार आहे ते तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचे आहेत. नंतर 4th नंबर इन्स्ट्रक्शन आहे, द इंग्लिश व्हर्जन शाल बी कन्सिडर ॲज अ ऑथेंटिकेट. तुम्हाला इंग्लिश व्हर्जनमधली जी काही क्वेश्चन पेपर आहे ती ऑथेंटिकेट मानावी लागणार आहे. नंतर 5 नंबर सांगितलेला आहे, क्वेश्चन नंबर 1 carries 18 marks and all other questions from part number first carries 40 marks. ही सूचना मी मागाशीच तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर इन्स्ट्रक्शन क्रमांक 6 सांगितलेला आहे, क्वेश्चन्स फ्रॉम पार्ट नंबर 2 कॅरी 20 मार्क्स. ओके, बघा पार्ट सेकंडमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहे त्या प्रत्येक प्रश्नाला 20-20 मार्क्स आहे. म्हणजे बघा पार्ट जो काही सेकंड आहे यासाठी तुम्हाला जे काही 40 मार्क्स आहे त्यापैकी 20 मार्क्स तुम्हाला क्वेश्चन नंबर 6ला आहे, तर 20 मार्क्स तुम्हाला क्वेश्चन नंबर 7साठी आहे. असे मिळून टोटल 40 मार्क्स तुम्हाला पार्ट सेकंडसाठी असणार आहे. म्हणजे पुन्हा बघा, पार्ट फर्स्टसाठी तुम्हाला 60 मार्क, पार्ट सेकंडसाठी तुम्हाला 40 मार्क्स, असे मिळून टोटल 100 मार्क्स तुमचे होणार आहे. ओके, सो आता आपण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाकडे जाऊया. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कसा असतो बघा. प्रश्नपत्रिकेमध्ये पार्ट फर्स्ट जो काही दिलेला आहे, ह्या पार्ट फर्स्टमध्ये क्वेश्चन नंबर 1मध्ये तुम्हाला A, B आणि C असे प्रश्न दिलेले आहे. त्या प्रत्येक प्रश्नाला 6-6 मार्क्स आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1A मध्ये फिल इन दी ब्लँक 6 मार्कासाठी आहे. त्याच्यानंतर स्टेट ट्रू ऑर फॉल्स 6 मार्कासाठी आहे आणि मॅच द फॉलोविंग पेअर्स हे 6 मार्काला आहे. असे सार्वत्रिक 18 मार्कासाठी प्रश्न क्रमांक 1 असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, 3, 4 आणि 5 याच्यामध्ये प्रत्येकी ब्रॉड क्वेश्चन विचारलेले आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 2मध्ये A आणि Bला ब्रॉड क्वेश्चन्स आहे. A साठी 7 मार्क आहे आणि B साठी 7 मार्क आहे. म्हणजे प्रत्येकी
जे काही प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, 3, 4, 5 याचं सेम शेड्यूल असणार आहे आणि प्रत्येक प्रश्न हे किमान 7-7 मार्काला आहे आणि एकूण 14 मार्कासाठीचे हे प्रश्न असणार आहे. म्हणजे बघा तुम्हाला या प्रश्न क्रमांक 2, 3, 4 आणि 5 यापैकी कोणतेही 3च प्रश्न सॉल्व करायचे आहे. म्हणजे सपोज जर का तुम्ही दुसरा प्रश्न सॉल्व केला तर त्याचं ए आणि बी तुम्हाला सॉल्व करायचा आहे. त्याच्यानंतर तिसरा केला तर त्याचं ए आणि बी सॉल्व करायचा आहे. ओके. आणि 5वा केला तर त्याचा ए आणि बी सॉल्व करायचा आहे. त्यांना प्रत्येकी 7-7 मार्क आहे आणि ते दोन्हीही सॉल्व करणं गरजेचं आहे. नाही तर असं नाही चालणार की क्वेश्चन 2 मधला ए सॉल्व केला आणि क्वेश्चन 3 मधला बी सॉल्व केला, असं चालणार नाही. ओके. सो त्यामुळं तुम्हाला 14 मार्क्स इथे दिलेले आहेत. पार्ट सेकंडकडे वळूया. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे. राईट शॉर्ट नोट्स आहे. तिथे तुम्हाला 7 शॉर्ट नोट्स दिले जातील. त्यापैकी कोणत्याही 5 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची आहे. एक शॉर्ट नोट्स तुम्हाला 4 मार्कासाठी आहे. 5 चोक 20 मार्क तुमचे होणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स किंवा डिस्क्राईब द फॉलोइंग क्वेश्चन्स आहे. इथे तुम्हाला 4 प्रश्न विचारायचे आहे. एक प्रश्न 5 मार्कासाठी आहे. असे 4×5 20 मार्कसुद्धा तुम्हाला प्रश्न क्रमांक 7साठी विचारलेले आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं शेड्यूल आहे. आता मी तुम्हाला पार्ट फर्स्टमधील प्रश्न क्रमांक 2 ते प्रश्न क्रमांक 5 यामध्ये जवळजवळ 8 प्रश्न विचारले जातात. तर त्या 8 कोणते प्रश्न विचारले जातील तर त्याची माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे. जवळजवळ माझ्याकडे या प्रश्नपत्रिकेची तयारी करण्यासाठी किमान 25 ते 30 प्रश्न आहे. याच्यापैकी कोणतेही 8 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. काही प्रश्न हे मोस्ट IMP आहे, ते मी तुम्हाला चालू व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ किमान 20 मिनिटापर्यंत असू शकतो, कारण यामध्ये पार्ट फर्स्टसाठी सुद्धा तुम्हाला जवळजवळ 8 ते 10 प्रश्न आहे आणि पार्ट सेकंडसाठी सुद्धा तुम्हाला 8 ते 10 प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. तसे म्हणजे तुम्हाला परीक्षेतच 8 प्रश्न विचारले जाणार आहे. त्याच्यामुळे तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या 2 ते 3 पट प्रश्न तयार केले गेले पाहिजे. बघा, पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे पार्ट फर्स्टसाठी जे काही 7 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात. त्यातील पहिला प्रश्न आहे, संस्थेच्या व्यवस्थापक महिला सभासदाची नियुक्ती करण्यासाठी राखीव जागा ठेवणे याबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये असलेली तरतूद सांगा. ओके. हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे, जो 2 ते 3 वेळेस या अगोदर विचारलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 101 खालील वसुली प्रमाणपत्र कसे मिळवता येतात. हा पण प्रश्न तुम्ही 7 मार्कासाठी करा, कारण कुठे ना कुठेतरी विचारला जातो. तिसरा आहे, सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 मध्ये कोणत्या तरतुदी आहे आणि सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण दोष दुरुस्ती कशी केली जाते. हा प्रश्न क्रमांक 3A मध्ये विचारला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे. बघा, इथे प्रत्येक प्रश्नाच्या सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 असा निश्चित एक वाक्य दिलं जाणार आहे. या कायद्यातील कलम 73 CA अन्वये व्यवस्थापक समिती सदस्याला अपात्रता कशी येते. म्हणजे व्यवस्थापक समिती सदस्य हा अपात्र कधी ठरवला जातो, असा प्रश्न या प्रश्नांमध्ये विचारलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतुदीनुसार अविश्वास ठराव द्वारे कसे दूर करता येतात. जसा अपात्रता ठरवली जाते तशाच अविश्वासाचा ठराव कसा ठरवला जातो, तर त्याबाबत माहिती द्या, असा प्रश्न 5 नंबरमध्ये विचारलेला आहे. 6वा प्रश्न आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 खाली अवसायनात असलेल्या संस्थेची अवसायन प्रक्रिया समाप्त करण्याची तसेच अतिरिक्त मालमत्तेची विल्हेवाट लावण्याची काय पद्धत आहे ते स्पष्ट करा. बघा, हा प्रश्न कदाचित तुम्हाला 7 मार्कासाठी प्रश्न क्रमांक 4A मध्ये विचारला जातो. तसाच प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 70 प्रमाणे कोणत्याही सहकारी संस्थेचे निधीची गुंतवणूक करण्याची कार्यपद्धती काय आहे. म्हणजे सहकारी संस्था निधीची गुंतवणूक कशा पद्धतीने करू शकते ते विशद करा, असा प्रश्न 7 दिलेला आहे. 8 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सहकारी
संस्था अधिनियम 1960च्या कलम 35 अन्वये सहकारी संस्थेचे सभासदत्व कसं रद्द केले जाते ती माहिती सविस्तरपणे स्पष्ट करा. बघा, प्रत्येक प्रश्नाच्या अगोदर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 दिलेला आहे. त्याचा पुढचा प्रश्न तुम्ही कन्सिडर करा, कारण तुम्हाला पुस्तकामध्ये अभ्यासामध्ये तुम्हाला फक्त सहकारी संस्थेचे सभासदत्व, मग ते कसे मिळवले जाते, कसे रद्द केले जाते त्याची प्रक्रिया दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 मोस्ट IMP आहे. डायरेक्ट बघा 14 मार्कासाठी विचारला जातो प्रश्न क्रमांक 5 मध्ये. ओके, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील पुढील संज्ञा स्पष्ट करा. 14 मार्कासाठी आहे. म्हणजे याच्यात विचार करा की प्रत्येक जी काही संकल्पना आहे ती 3.5 मार्कासाठी आहे. म्हणजे 2 संकल्पना केल्या तर 7 मार्क भेटतील. 4 संकल्पनाची माहिती लिहिली तर 14 मार्क्स तुम्हाला भेटतील. त्या कोणकोणत्या संकल्पना आहे? परिणामकारक विचार विनिमय, नंतर दुसरी आहे निवाड्यापूर्वीची जप्ती, तिसरा आहे सहकारी संस्थेची विनोंदणी आणि चौथा आहे भागधारणातील निर्बंध. ओके, हा मोस्ट IMP प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही हा प्रश्न करूनच ठेवा. प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 88 खाली संस्थेला नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी अपचारी प्रवर्तकाविरुद्ध करण्यात येणाऱ्या चौकशीची तरतुदी आणि कार्यपद्धती विशद करा. हा पण प्रश्न थोडासा करून ठेवा, कारण कधी हा प्रश्न 14 मार्कासाठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 अत्यंत महत्त्वाचा आहे, जो 2-4 वेळेस विचारलेला आहे. ते म्हणजे की कायद्यान्वये कलम 110 अन्वये इन्शुअर्ड सहकारी बँकेवर प्रशासकाची नियुक्ती कोणत्या परिस्थितीत केली जाते. ओके, म्हणजे सहकारी बँकेवर आपल्याला प्रशासकाची नेमणूक कशा पद्धतीने केली जाते त्याची प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अन्वये सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा यातील फरक स्पष्ट करा आहे. म्हणजे तुम्हाला फरक स्पष्ट करा हा सविस्तरपणे मुद्दा लिहायचा आहे. त्याच्यानंतर सहकारी संस्थेचे रेकॉर्ड कोणत्या परिस्थितीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या तरतुदीनुसार निबंधक जप्त करू शकतो. म्हणजे निबंधक सहकारी संस्थेचे रेकॉर्ड कोणत्या परिस्थितीत जप्त करू शकतो असा प्रश्न दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 पण महत्त्वाचा आहे. तो म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतुदीनुसार अपील, पुनर्विलोकन आणि पुनर्निरीक्षण यातील फरक स्पष्ट करा आणि त्यासंबंधी निर्माण केलेल्या यंत्रणेच्या अधिकाराची माहिती द्या. इथे 2 प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न किमान 14 मार्कासाठी सुद्धा विचारला जातो. बघा, कधी तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 मध्ये 3, 4 आणि 5 याच्यामध्ये काही प्रश्न तुम्हाला 14 मार्कासाठी आहे, तर काही प्रश्न 7 असे मिळून 14 मार्काला सुद्धा विचारले जाऊ शकतात. ओके, तर प्रश्न क्रमांक 16 दिलेला आहे. सभासदाची हकालपट्टी करण्यासंबंधात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कोणत्या तरतुदी आहे. बघा, इथं आपण मगापासून वेगवेगळ्या तरतुदी बघत आहोत की सभासदांची हकालपट्टी कशी केली जाते, अविश्वासाचा ठराव कसा मान्य केला जातो. हे प्रकरण थोडेसे व्यवस्थित आणि काळजीपूर्वक तुम्ही बघू शकता. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 दिलेला आहे. राज्य सहकारी निवडणूक आयोग यांच्या अधिकार आणि जबाबदारी यातील सविस्तर टिप्पणी लिहा. जनरली हा जास्त करून महत्त्वाचा प्रश्न मला वाटत नाही, पण तरीसुद्धा तुम्ही करून ठेवा. 18 नंबर दिलेला आहे. कलम 83 अन्वये अनमोल चौकशीच्या कार्यपद्धतीबाबत टिप्पणी लिहा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19 आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजनाचा उद्देश आणि तिचे अधिकार याचे वर्णन करा. म्हणजे थोडक्यात वार्षिक सर्वसाधारण सभेबद्दल सभेसंदर्भात सविस्तर माहिती लिहा असा प्रश्न क्रमांक 19 दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. बहुराज्य सहकारी संस्थेचे स्वरूप स्पष्ट करा. ओके, हा पण प्रश्न 7 मार्कासाठी विचारला जातो. नंतर 21वा प्रश्न आहे. अविश्वास ठराव संबंधाने कार्यपद्धती विशद करा. हा प्रश्न जसा की मी मगाशी या कायद्यान्वये संचालकाचा किंवा आणखीन एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या अविश्वासाचा ठराव कशा पद्धतीने मान्य केला जातो त्याची कार्यपद्धती स्पष्ट करा. सेम तसाच प्रश्न इथे विचारलेला आहे. त्यानंतर 22वा प्रश्न आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत अपराध आणि शास्तीबाबतच्या तरतुदी विस्ताराने लिहा. हा प्रश्न तर 14 मार्कासाठी सुद्धा विचारलेला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था 1960 मधील तरतुदीनुसार पुढील संज्ञा स्पष्ट करा. 14 मार्काला त्याच्यातील पहिली संज्ञा आहे मगाशीसारखी परिसमापक,
दुसरे आहे अधिकारी आणि पदनिर्देशन अधिकारी, तिसरा आहे प्रशासक आणि चौथा आहे वसुली अधिकारी. यांच्या तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायची आहे, कारण 3.5 मार्कासाठीच हा प्रश्न आहे. तुम्हाला 14 मार्कासाठी किमान 3 पानांपर्यंत या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्याखाली नियमातील परिसमापकाचे अधिकार विशद करा. बघा, परिसमापक याबाबत तुम्हाला प्रश्न क्रमांक 23 मध्ये संज्ञा पण विचारली होती, याच्यात तुम्हाला अधिकार पण विचारलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 आहे, सभासदाची व्याख्या द्या, सभासदाचे प्रकार सांगा आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील क्रियाशील सभासद आणि अक्रियाशील सभासद संज्ञा स्पष्ट करा. 14 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे, मोस्ट IMP प्रश्न म्हणून कन्सिडर करा. प्रश्न क्रमांक 26 आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 2014 मधील तरतुदीनुसार ड वर्गातील संस्था नमूद करा आणि ड वर्गातील संस्थेच्या निवडणुकीची पद्धती स्पष्ट करा. हा प्रश्न क्रमांक 4 मध्ये जनरली विचारलेला होता. तर तुम्ही देखील हा प्रश्न 7 मार्कासाठी करा, थोडक्यात विशद करा, किमान 2 पानापर्यंत याचं उत्तर कसं जाईल याबाबत प्रयत्न राहा. प्रश्न क्रमांक 27 अधिक महत्त्वाचा आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांचा अधिकार व कर्तव्य सांगा. ओके, यांचे अधिकार आणि कर्तव्य सांगा. सॉरी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतुदीनुसार पुढील संज्ञा स्पष्ट करा. इथे तुम्हाला प्रत्येक संज्ञा 2 मार्कासाठी विचारलेली आहे. ते म्हणजे सहकारी वर्ष, उपविधी, शिखर संस्था, लाभांश, सहकारी बँक, संघिक संस्था आणि क्रियाशील सदस्य. कदाचित याच्यामध्ये अक्रियाशील सदस्य पण विचारलं जाऊ शकतं. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था 1960 मधील सहकारी संस्थेच्या नोंदणीविषयी तरतुदी स्पष्ट करा. बघा, हा पण प्रश्न तुम्हाला 7 मार्कासाठी निश्चित डेफिनेटली करून घ्या, कारण हा प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 5A आणि B मध्ये विचारला जाणार आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न आहे, तो म्हणजे 30वा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकार आणि कर्तव्य विशद करा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीची पूर्णपणे माहिती द्यायची आहे. ओके, हे प्रश्न पार्ट फर्स्टमध्ये महत्त्वाचे आहे. याच्यापैकी तुम्ही किमान 15 जरी क्वेश्चन केले तर त्यापैकी कोणतेही 8 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. 8 पैकी तसं पाहायला गेलं तर फक्त 6च प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हणालो 30 पैकी किमान 15 प्रश्नांची तयारी निश्चित करून ठेवा. ते प्रश्न तुम्हाला येणारच आहे, याच्या व्यतिरिक्त कोणतेही प्रश्न येणार नाहीत. त्यानंतर बघा, पार्ट सेकंडमध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 6 मध्ये जे काही प्रश्न विचारले जातात, प्रत्येक प्रश्न हा 4 मार्कासाठी विचारला जातो. तर त्यामध्ये एकदम शॉर्टमध्ये आहे, कोणतेही तुम्हाला जसे 7 प्रश्न विचारले जाते त्यापैकी कोणतेही 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. मी जवळजवळ 30 प्रश्न दिलेले आहेत. तुम्ही याच्यापैकी कोणतेही 15 प्रश्नांची तयारी केली तर त्यातून 7 प्रश्न येणार आहे आणि त्यातून तुम्हाला फक्त 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यापैकी काही महत्त्वाचे आहेत जे अनेक वेळा विचारलेले आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो तेवढ्या याची जास्त तयारी तुम्ही करू शकता. पहिला आहे मुंबई सावकारी कायदा 1946 अंतर्गत शिक्षा, नंतर त्याच्यासाठी पात्र व्यक्ती कोण आणि अपराध काय आहे. जनरली हा एवढा महत्त्वाचा प्रश्न मला वाटत नाही. 2 नंबरचा प्रश्न आहे वखार पावती. ओके, किंवा याला गोदाम पावती असं देखील म्हटलं जातं. हा प्रश्न मोस्ट IMP आहे, तो करून घ्या. तिसरा प्रश्न आहे थेट पणन व्यवस्था आणि खाजगी बाजार. हा पण प्रश्न मोस्ट IMP मला वाटतो. त्यानंतर महाराष्ट्र कर्ज निवारण कायदा 1975, या कायद्याबाबत सविस्तर माहिती लिहायची असते, कारण इथे 5 मार्कासाठी म्हणजे किमान 1 ते 1.5 पेज तुमचं उत्तर अपेक्षित आहे. त्यानंतर 5 नंबर दिलेला आहे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ. बघा, हा पण प्रश्न थोडासा गौण आहे, पण तरीसुद्धा तुम्ही करून ठेवा. नंतर पुढचा महत्त्वाचा आहे महाराष्ट्र अपार्टमेंट्स ॲक्ट 1970 अन्वये संस्थेचे पोट नियम. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि डिजिटल स्वाक्षरी यांचा शासनामध्ये वापर. हा प्रश्न मोस्ट IMP आहे, व्यवस्थित करून घ्या. त्याच्यानंतर वखार विकास आणि नियमन प्राधिकरण, हा पण महत्त्वाचा आहे. कराराची शेती अत्यंत महत्त्वाचा. त्याच्यानंतर 10 नंबर आहे मालमत्तेची अफरातफर. एकदम प्रश्न सोपा आहे, तुम्ही याच्या बाबतीत सविस्तर माहिती लिहू शकता. नंतर करार करण्याची पात्रता, हा प्रश्न एवढासा महत्त्वाचा नाही पण तरी पण करून घ्या. नंतर आहे महाराष्ट्र आदिवासी आर्थिक स्थिती सुधारणा कायदा 1976. जनरली एवढा महत्त्वाचा मला वाटत नाही,
प्रश्न क्रमांक 13 आहे अत्यंत महत्त्वाचा, महाराष्ट्र कापूस कायदा 1971. तुम्हाला या कायद्याची पार्श्वभूमी आणि काही महत्त्व त्याच्यातल्या तरतुदी तुम्ही सविस्तर लिहू शकता. 14 नंबर महत्त्वाचा आहे ई प्रशासन. ओके. नंतर 15वा आहे निवडणूक आयोग. 16वा आहे विशेष सर्वसाधारण सभा, हा पण महत्त्वाचा आहे. नंतर 17वा आहे वार्षिक प्रपत्रे किंवा विवरणपत्रे, हा पण महत्त्वाचा आहे. नंतर आहे 18 नंबर सावकार यांची कर्तव्य व जबाबदाऱ्या. नंतर 19 सावकारांचे निबंधक. 20वा महत्त्वाचा आहे मानवी अभिहस्तांतरण. 21वा महत्त्वाचा आहे क्रिमिनल बीच ऑफ ट्रस्ट. आणि 22वा सुद्धा आहे महत्त्वाचा माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000. नंतर 23वा वैध करार. ओके, किंवा कोणते करार हे वैध करार समजले जाते याबाबत माहिती लिहायची आहे, एकदम सोपा आहे. त्याच्यानंतर 24वा आहे लेखापरीक्षकाचा विशेष अहवाल. 25वा आहे सावकारी परवाना देण्याची कार्यपद्धती. 26वा आहे अवैध सावकारी व्यवसाय. 27वा महत्त्वाचा आहे खुला सभासदत्व. 28वा राखीव निधी रिझर्व्ह फंड म्हणला जातो. नंतर 29 आहे दोष दुरुस्ती अहवाल. आणि 30वा आहे कलम 83 खालील चौकशी. तर हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे. सगळेचे सगळे तुम्ही केले आणि परीक्षेच्या वेळेस फक्त एवढी जरी तयारी करून गेला तरी निश्चित तुम्हाला 70 ते 80% मार्क्स तुम्हाला या पेपरच्या माध्यमातून भेटणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 जो शेवटी विचारला जातो तो थोडक्यात उत्तरं लिहा. तुम्हाला कोणतेही 4 लिहायचे आहे. एकूण 7 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न तुम्हाला 5 मार्कासाठी आहे. यातून तुमच्या 20 मार्काची तयारी होणार आहे. त्याच्यातील पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट 1963 अन्वये फ्लॅट धारकाच्या जबाबदाऱ्या लिहा. ओके, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, करून ठेवा. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा आहे अपार्टमेंट धारकाच्या जबाबदाऱ्या लिहा अकॉर्डिंग टू द महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट 1970 अन्वये. बघा, हे दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहे, करूनच ठेवा, परीक्षेत विचारले जाणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, तो पण अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय करार कायदा 1872 अन्वये वैध करार कोणते समजले जाते. ओके, तो पण प्रश्न महत्त्वाचा आहे, येण्यासारखाच आहे. नंतर प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अन्वये सभासदाचे प्रकार लिहा. ऑलरेडी हा प्रश्न तुम्हाला अगोदर पण विचारला होता. तुम्ही सांगितलं आहे सभासद म्हणजे काय, सभासदाची व्याख्या द्या, सभासदाचे प्रकार लिहा. त्याच्यातीलच हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर 5वा आहे महाराष्ट्र कर्ज निवारण कायदा 1975 मधील प्रमुख तरतुदी कोणत्या. हा एवढा महत्त्वाचा वाटत नाही, पण करून ठेवायला काही हरकत नाही. नंतर आहे 6 नंबर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाचे अधिकार आणि कर्तव्य कोणती आहेत. मगाशी जसं कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत सविस्तर टिपा लिहायला सांगितल्या होत्या, सेम त्याच्या पुढचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 7 नंबर आहे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 101 अनुसार वसुली दाखला प्राप्त करून घेण्याची पद्धती कोणती आहे. नंतर 8 नंबर आहे वार्षिक सर्वसाधारण सभेची कार्य. बघा, मागाशी सुद्धा विचारलेला होता, आत्ता पण दिलेला आहे, तो पण व्यवस्थित करून घ्या, कारण तो 5 मार्काला किंवा 4 मार्काला निश्चित विचारलेला आहे. तसंच 9 नंबरचा पण प्रश्न महत्त्वाचा आहे मानवी हस्तांतरण कार्यपद्धती. 10 नंबरचा पण महत्त्वाचा संचालक मंडळ सदस्यांची अपात्रता. नंतर 11वा आहे महाराष्ट्र भटक्या जमातीची आर्थिक परिस्थिती सुधारण्याबाबतचा अधिनियम 1976 मधील प्रमुख तरतुदी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदाचे अधिकार आणि कर्तव्ये. हा अत्यंत महत्त्वाचा आहे, प्रश्न क्रमांक 12 डेफिनेटली विचारला जाईल. 13 नंबर महत्त्वाचा वाटत नाही, तो म्हणजे सावकाराच्या अभिलेखाची चौकशी आणि तपासणीची कार्यपद्धती. 14वा दिलेला आहे गहाण खताचे प्रकार नमूद करा. 15वा आहे नैसर्गिक न्याय तत्वे. 16वा आहे महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014ची महत्त्वाची वैशिष्ट्ये. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, करून ठेवा. नंतर 17वा नंबर आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची रचना. त्याच्यानंतर 18वा आहे कराराची मूलभूत तत्वे. ओके, हा प्रश्न पण अत्यंत महत्त्वाचा आहे. 19वा
महाराष्ट्र संस्थेचे अभिलेख जप्त करण्याचा निबंधकाचा अधिकार स्पष्ट करा. आणि 20वा आहे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 95 अंतर्गत निवाड्यापूर्वीची जप्ती किंवा नुसतं तुम्हाला निवाड्यापूर्वीची जप्ती असे म्हणून देखील शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पेपर क्रमांक 5 कोऑपरेटिव्ह लॉज अँड अदर लॉज या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. तुम्हाला यापूर्वीचे जे काही व्हिडिओ होते, विषय होते, त्या विषयांच्या प्रत्येक विषयांचे महत्त्वाचे प्रश्न आणि क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. त्यामुळे तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी होऊ शकता. तुम्हाला यानंतर पेपर क्रमांक 6ची व्हिडिओ देखील लवकरच अपलोड केली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न सांगितले आहेत त्या प्रत्येक प्रश्नांची तयारी करा. जर या प्रश्नांची तयारी केली तर निश्चित तुम्हाला 100पैकी 70 ते 80% मार्क्स हे मिळू शकतात. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.